नमस्ते नमस्ते विशालजी, तुम्ही तयारी चांगली केली आहे. हो सर. पण आपल्याला महायुती टिकवायची आहे, सरकार पुन्हा आणायचं आहे. हो सर. अरे आम्ही लोक मंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही. सर तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर. बस 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 तर मग तुम्ही जरा आमचं म्हणणं ऐका. हो सर. दीपक कसाही वागला असला काही असलं हो सर. तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही. तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे. बरोबर. मी तुम्हाला नीट सेटल करतो. हो सर. वय पण तुमच्या बाजूनी आहे. हो सर. पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करतो. हो सर. सर मी मध्ये येऊन जातो. तुमचा तुम्हाला भेटतो सर. मी तुमचा घरचा माणूस आहे. फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या केसरकरनी त्रास दिलाय साहेब, खरंच सांगतो. मला कल्पना आहे पण आता काय आहे की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरताच हा निर्णय करायचा. हो सर. मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे पर्सनल. भरू नका. काय होतं बघा, ऐका ना. हो सर. काय होतं, भरून परत घेतला ना तर त्यातली ती मजा राहत नाही. बरोबर. ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना, बरोबर 100% करा. बरोबर. अर्धवट नका करू. बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय. मला मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय. माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील, मला योग्य ठिकाणी नेतील. मी पक्षाचा प्रामाणिक हे आहे. म्हणजे काय होतं डोक्यावर, म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे, अर्धवट नाही करायचे. बरोबर. तर जरा थोडं तसं करा. ऐका माझं, मी माझ्यावर सोडा ना, मी तुमचं सगळं बघितलं. मला तुमचं काम व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन. यू आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन. सर मी तुमच्याबद्दल खूप आदर करतो सर. आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत. तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना, म्हणजे आपल्यातला विषय सर, तर दीपकच्या ऐवजी ना राजन तेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी. ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर. ऐकून घ्या ना, आली तरी जाऊ दे, काही चिंता करू नका. बरं. ते आपण आपलं पाहू. पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे. हो सर. की सगळीकडे रवी अडचणीत येतो. मग आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय, उद्या रवीला चांगली आपली मिनिस्ट्री सगळी अडचणीत येते रवीची. आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पॅरलल उमेदवार उभे केले आहे. त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात की सगळं, म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक